सातारा जिल्ह्याकडे जाऊया। तिकडे पाचगणी नगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येणार आणि कोण नगराध्यक्ष होणार आहे पाहूया। बघा, पाचगणीमध्ये दिलीप बगाडे जे अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते ते संभाव्य नगराध्यक्ष असतील असा अंदाज आहे। बघा, दिलीप बगाडे यांचं नाव पुढे आलेलं आहे। पाचगणीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल असा अंदाज आहे। किती नगरसेवक निवडून येऊ शकतात? बघा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक निवडून येऊन संभाव्य सत्ता पाचगणीमध्ये त्यांच्या पक्षाला मिळेल असा अंदाज आहे। नक्कीच, आणि यावरून आमचे प्रतिनिधी ओमकार कदम यांनी नेमकं काय अंदाज वर्तवलेला आहे पाहूया। देशातील थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या पाचगणीचं वातावरण आताच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे त्यामुळे चांगलंच तापलंय। पाचगणी नगरपालिकेमध्ये जे आता परिस्थिती आहे ती एकूण अशी आहे की यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी विरुद्ध अपक्ष असा थेट सामना आहे। राष्ट्रवादीच्या कडून दिलीप बगाडे हे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत, तर अपक्ष 3 उमेदवार आहेत। या दोघांच्यात हा थेट सामना होईल। एकूणच पाचगणीची सदस्य संख्या ही 20+1 म्हणजे 20 नगरसेवक अधिक 1 नगराध्यक्ष अशी 21 एकूण जागांसाठी ही निवडणूक पार पडते। सध्या तरी या निवडणुकीचं चित्र पाहता अपक्षांची कुठेतरी सरशी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, पाचगणी।